वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाची पापडी। त्यासाठी सगळ्यात आधी इथे 1 आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण ॲड केलेला आहे घी। 1 चमचा घी ॲड करायचा आहे। त्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आधी मीठ ॲड करून घेऊ शकता, पण पीठ थोडं मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की मीठ किती लागेल, त्यानुसार आपण मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मग आपण आपलं मिक्सचर जे आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला थोडं थंड झाल्यानंतर त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर आपण हाताने त्याची पापडी थापून घ्यायची आहे। जसं आता मी इथे गोळा घेतलेला आहे तसा गोळा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हातानेच त्याला पापडीचा शेप द्यायचा आहे, म्हणजे हातानेच त्याला थोडं चपटं करायचं आहे। तुम्ही इथे ग्लाससुद्धा यूज करू शकता। ग्लासची जी खालची साईड असते ती, किंवा वाटीची खालची जी साईड असते त्यानी पण हाताने हे इझिली होतं, सो तुम्ही यूज करू शकता ग्लास किंवा वाटीसुद्धा। आणि इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, ते एक एक करून आपण ॲड करून घेणार आहोत। आणि हे जेव्हा भाजून होतं तेव्हा त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतो, तर मग आपण गोल्डन ब्राऊन कलर झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा, आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती सुद्धा कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।